हेलो दोस्तों, आपका स्वागत है ऑल इन वन अभी 25 चैनल पर। आज हम बताने जा रहे हैं एसएससी का रजिस्ट्रेशन कैसे करते हैं। तो चलिए देखते हैं। तो एसएससी जीडी का रजिस्ट्रेशन करणे व कसं करायचं रजिस्ट्रेशन। तर सर्वप्रथम इथे आपला आधार नंबर टाकून घ्यायचा। इथे येस करायचं, पहिले आधार नंबर टाकायचा, नंतर परत आधार नंबर आपला टाकायचा, नंतर इथे क्लिक करायचं। क्लिक केल्याच्या नंतर इथे सेंड OTP केल्यावर OTP आहे तो आधार कार्डच्या नंबर, आधारला जो लिंक राहते नंबर त्याच्यावर OTP येते, ते OTP टाकायचा, सबमिट करायचे। असे इंटरफेस येऊन जाईल। नंतर आपल्या 10वीच्या सर्टिफिकेटवरचं नाव टाकायचं। इथे 10वीच्या सर्टिफिकेटवर जसं आलं तसं नाव टाकायचं, मागं पुढं काही करायचं नाही। नंतर इथं परत नाव टाकायचं व्हेरिफिकेशनसाठी। आपलं नाव चेंज नसेल केले कधी ते नो करून टाकायचं। नाव जर चेंज असेल तर नाव चेंज करून इथे परत नाव टाकायला लागेल, परत व्हेरीफाय करावं लागेल नाव। नंतर इथून जेंडर सिलेक्ट करायचं, जेंडर व्हेरीफाय करायचं। नंतर डेट ऑफ बर्थ टाकायची आपली। सपोज मी आता अशी टाकतोय, अशी डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची, परत व्हेरीफाय करून घ्यायची डेट ऑफ बर्थ। डेट ऑफ बर्थ व्हेरीफाय केल्यावर इथं फादर नेम टाकून घ्यायचं, XYZ, परत व्हेरीफाय करून घ्यायचं। नंतर मदर नेम टाकून घ्यायचं इथं XYZ, नंतर व्हेरीफाय करायचं मदर नेम। व्हेरीफाय केल्याच्यानंतर खाली 10वीची हे भरायचं, 10वी कुठून झाली, 10वी आपलं स्टेट बघायचं। माझी महाराष्ट्र स्टेट अँड सेकंडरी एज्युकेशन हायस्कूल, असं परत व्हेरीफाय करायचं स्टेट बोर्ड आपलं। स्टेट झाले की इथे रोल नंबर टाकायचा। तर सॉरी मित्रांनो, इथे 10th के पासून नंबर चालू होत असतो, तर तुम्ही ते व्यवस्थित आपल्या मार्कशीटवर बघून टाकू शकता। तर अशा प्रकारे व्हेरीफाय करून परत नंबर टाकावे आणि व्हेरीफाय मॅचिंग नंबर होऊन जाते। 10वीचं कधी झाली पासिंग इयर, पासिंग इयर टाकायची। आपण 10वीची माहिती भरतोय म्हणून 10वी सिलेक्ट करायचं, व्हेरीफाय करायचं 10वी। मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आपला इथे, मोबाईल नंबर। नंतर ईमेल आय डी टाकून घ्यायची आपली इथे, ईमेल @ अशा प्रकारे ईमेल आय डी टाकून घ्यायची। नंतर ईमेल आय डीवर सेंड OTP करायचा। नंतर ईमेलवर OTP येईल, तो OTP टाकायचा आणि सेव्ह करायचे। अशा प्रकारे आपला फॉर्म आपली ID बनवून मिळेल। तर असे सेव्ह करून घ्यायची ID। नंतर पासवर्ड करेक्शन असेल तर करेक्शन, ॲडिशनल इन्फॉर्मेशन वगैरे समोर भरता येते। तर असं सर्व सेव्ह केल्याच्यानंतर असं सक्सेसफुली येऊन जाईल। ओके करायचे, रजिस्ट्रेशन नंबर येतो असा, आणि मॅसेज पण मध्ये येतो सुद्धा। इथे मॅसेजमध्ये येतो रजिस्ट्रेशनचा, पासवर्ड बी येतो सोबतच। तो पासवर्ड आणि हे रजिस्ट्रेशन नंबर कॉपी करून घ्यायचा आणि पुढे कंटिन्यू करायचे। नंतर इथे रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आणि आपलं, तर मित्रांनो पासवर्ड टाकते वेळेस तुम्हाला शो होणार नाही, तरी ते OTP मध्ये तुम्हाला दिसून जाईल। असा पासवर्ड टाकून घ्यावे, वरून मॅसेजमध्ये दिसत आहे हा OTP आलेला आहे।
तो पासवर्ड टाकून घ्या. नंतर तुम्हाला नवीन पासवर्ड तयार करावा लागेल. कॅप्चा व्हेरीफाय करायचा आणि इथं साइन इन करायची. तर अशा प्रकारे साइन इन होते. नंतर तर बघू शकता अशा प्रकारे ओल्ड पासवर्ड न्यू पासवर्ड असं दाखवत आहे. तर ते टाकून घ्या तुम्ही. ओल्ड पासवर्ड म्हणजे OTPमध्ये आलेला, ते टाकल्याच्या नंतर न्यू पासवर्ड क्रिएट करून तुम्ही स्वतःसाठी सेव्ह करून ठेवू शकता. तर अशा प्रकारे मी टाकून घेतो आणि खाली कन्फर्म बी करून घेतो. तर बघू शकता झाला आहे माझा टाकून. अशा प्रकारे पासवर्ड टाकून घ्यावे. नंतर खाली क्वेश्चन विचारले तर इथून ब्राउन सिटी घेतली. तर इथं माझ्या गावाचं नाव टाकतो मी. तसं तुम्ही तुमच्या गावाचे नाव टाका किंवा जिथे जन्मले त्याचं नाव टाका. नंतर खाली स्कूल घेतो मी, फर्स्ट स्कूल. इथे आमचं प्राथमिक शाळा राहते झडपी. टाकळी आणि नंतर सेव्ह करून घ्या. सक्सेसफुली होऊन जाईल. नंतर रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून आपले ॲडिशनल डिटेल्स इथून भरू शकता. तर मी रजिस्ट्रेशन आणि पासवर्ड टाकून कॅप्चा टाकून सबमिट करतो आणि पुढे घेतो. तर अशा प्रकारे पासवर्ड आणि ID टाकून घ्यायचे आणि लॉग इन करायचे. लॉग इन केल्यावर आपली सिटी ॲडिशनलमध्ये कास्ट, आपली कास्ट जी आहे ती कास्ट टाकून घ्यायची. कास्ट व्हेरीफाय करायची आणि पुढे नॅशनॅलिटी, तर आपली नॅशनॅलिटी इंडियन करून घ्यायची. तर इथे मार्क व्हेरिफिकेशन घ्यायचं आहे, म्हणजे मोल ऑन, आपल्या भाषेमध्ये म्हणायचं गेले तर तीळ कुठे आहे. तर अशा प्रकारे टाकायचे. आणि डिसेबल असेल, डिसेबिलिटी असली तर येस करा, नाहीतर नो करा. नंतर कोणती टाईप आहे वगैरे असं इथे टाकू शकता तुम्ही. तर सर्टिफिकेट नंबर टाकावा लागेल. नंतर इथे तर जो आपला ॲड्रेस आहे परमनंटचा तो इथे ॲड्रेस टाकून घ्या. ॲड्रेस, नंतर स्टेट महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट हिंगोली, पिनकोड दोन. अशा प्रकारे पिनकोड टाकून घ्या. आणि प्रेसिडेंट ॲड्रेस असेल तर ते टाका, नाही तर नो राहू द्या. तर अशा प्रकारे तुमचा ॲड्रेस वर जे टाकलेला परमनंट असला तर इथे येस करून टाका, म्हणजे सेम टू सेम येऊन जाईल जशाच तसा. तर मी भरून घेतो आणि पुढे घेतो. तर मी ॲड्रेस पूर्ण असा भरून घेतला. सेव्ह करून घ्या. सक्सेसफुली येऊन जाईल. आल्यानंतर पुढे प्रोसेस, वन टाइम रजिस्ट्रेशन डिक्लेरेशन ॲग्री करून. तर अशा प्रकारे तिथे OTR प्रिव्ह्यू घेऊन आपण इथे बघू शकता. हे आता तुम्हाला मोबाईलमध्ये दाखवतो त्याच्यामुळे असं हे पूर्ण दिसू शकणार नाही. हे इथून तुम्ही अशी प्रिंट काढून नंतर बघू शकता आपली माहिती व्यवस्थित आहे का नाही. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. प्रिंट घेऊन डाउनलोड झाली प्रिंट. तर अशी तुम्ही प्रिव्ह्यू बघू शकता. नंतर समोर सक्सेसफुली करून आपला फॉर्म
सबमिट होऊन जाईल. तर अशा प्रकारे रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं आहे आणि असे आपण करून इथे खाली अप्लाय आता आपल्या पोस्टसाठी करू शकतो. माय ॲप्लिकेशन दिसत आहे तुम्हाला. इथे जाऊन आपल्याला आपले ॲप्लिकेशन दिसून जाईल. आपण कोणते लॉग इन केले, काय केले, तिथून आपण आपले ॲप्लिकेशन लॉग इन करून पोस्टसाठी अप्लाय करू शकतो. थँक्यू, धन्यवाद.